मार्कवर आहे. माहीम सी संघाकडून खेळत असताना सचिन घरत स्ट्राईकवर आणि नो स्ट्राईकला जयेश. ओपनिंग जोडी. पहिला बॉल थोड्या वेळाकरता हवेमध्ये होता. सिंगलने मात्र सुरुवात केलाय. ऐकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय संघातला, जिथे आपण बघू शकता नवनाथ मुकणे भिवंडी भागातला हा खेळाडू. अगदी सुरेख सुपर स्पर्धा आपण बघू शकतात. यावेळेस आपल्याला पाहायला मिळते अंतिम दिवस, फायनल दिवस स्पर्धेचा. प्रत्येक संघ जिंकण्यासाठी मैदानामध्ये उतरतो. डिपेंडिंग चॅम्पियन संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. वसई बेनापट्टी. फटका फसलाय, अगदी समोर जातोय. कॅच आउट. पहिला झटका. बॅक टू डग आउट. जयेश एसडीजे. दुसऱ्या बॉलवर मात्र इथे पहिला झटका दिलाय. नवनाथ आपल्याला पाहायला मिळते. भिवंडीवरून मला जर खेळण्यासाठी इथे बोलवलंय तर एक चांगला परफॉर्मन्स मी देईल. तीखा बाउन्सर. क्या बात आहे. आयकॉनची भूमिका काय असते हे दाखवत असताना नवनाथ बॅक टू बॅक विकेट एसडीजे. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिले 3 बॉलचा विचार केला तर 2 झटके, 2 फलंदाज 0 बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅट्समन अनिकेत नमनाथ. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. राऊंड द विकेट. भिवंडी एक्सप्रेस इथे कमाल करतोय. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू हाताळलाय. वेग आहे. रॅपिड गोलंदाजी आहे. अगदी आपण बघू शकतात. 4 बॉलचा खेळ झाला. 1 धाव धावपलकावर. तिसरा झटका आलाय. पाचव्या बॉलवर तिसरा झटका. अनिकेत बॅक टू डगआउट. विकेटवर विकेट जात असताना तलासरी टीम आपल्याला पाहायला मिळते. एसडीजे. विशाल
हडपती आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण बघू शकता त्याचा नंबर 5 वर आलेला आहे. त्यामुळे आपण बघू शकतात वेळेवर पोहोचणं किती गरजेचं असतं, अगदी वेळेला किती महत्त्व असतं. थोडी हडबडाट थोडी घाई आपण बघू शकतात दाबचे तलासरी टीममध्ये आपल्याला पाहायला मिळाले, जिथे त्यांचा संघ वेळेवर उपस्थित नव्हता. परंतु केळवा संघाने तसं केलं नाही. इथे आले माहीम संघ, इथे आपण बघू शकता जिथे वेळेवर आले, अर्धा तास या मैदानावर अगोदर आले, बॉडी फ्री केली आणि थोडं कॉम्बिनेशन बनवून ठेवलं, जिथे टीम मिटिंग करण्यात देखील वेळ मिळाला. आणि समोरच्या टीमचा विचार केला तर आल्या मैदानामध्ये उतरावं लागते. इकडे मात्र आयकॉन टू आयकॉन शॉर्ट बॉल होता, पॉईंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु काय गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. नवनाथ मुकणे आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी भागातला आयकॉन खेळाडू. पहिलं षटक 3 झटके 0वर त्याने दिले आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केली. एसडीजे मास्टर षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावेचा विचार केला फक्त 1 धाव 3 विकेट, 3 गडी बाद सिंगल धाव फक्त धावफलकावर. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. ह्याने देखील इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये, कमालीची गोलंदाजी हाताळलेली आहे. तेवढाच ताकदवान फलंदाज समोर आहे, तो म्हणजेच सचिन घरत. यापुढील होणारी मॅच एकविरा स्पोर्ट्स केळवे आणि त्यांच्या विपक्ष टीम असेल कळम. अगदी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, इनिंग ब्रेकमध्ये या टॉस केला जाईल. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर बिग विकेट. मी पहिलेच म्हटलं आकाशने देखील या स्पर्धेमध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केलेली आहे आणि त्याचं सुंदर उदाहरण मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट घेऊन दिलेलं आहे. बॅक टू डगआउट सचिन घरात एसडीजे. प्रणित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. चौथा झटका लागतोय पहिल्याच बॉलवर. मात्र इकडे विकेट आकाशच्या खात्यामध्ये. 3 विकेट 0वर. चौथा विकेट ज्याने 1 धाव बनवली. आता मात्र नवीन फलंदाज प्रणित, चांगला फटका आहे प्रणितचा. बॅकफुटवर जाऊन गॅप शोधलाय, चेंडू चाललाय सीमा पार, प्रेशर रिलीज स्ट्रोक चौकार एसडीजे. आतापर्यंत बघायला गेलं तर माहीम सिंह मिठागर संघ जो आहे तो आपल्या गोलंदाजीच्या जोरावर या स्पर्धेमध्ये जिंकत राहिलाय. जिथे त्यांची गोलंदाजी धारदार पाहायला मिळाली पहिल्या दिवशी देखील. चांगला बॉल हलक्या हाताने शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, डॉट बॉल इथे आलाय. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 5 आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस फटका हलक्या हाताने खेळला जातोय. अगदी ओव्हर पिच बॉल होता, कव्हरच्या ठिकाणी चेंडू चाललाय. एकदा पूर्ण केली, सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 6,
स्कोर कार्डवर. चेंडू झाले 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आयकॉन खेळाडू मैदानात आहे, परंतु इथे आता थोडं टेन्शन वाढलंय, कारण की भले आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे विशाल, परंतु विकेट देखील गेलेले आहेत. इथे मात्र टिकून देखील राहावं लागेल आणि धावा देखील बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा पॉईंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न, एज लागली, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेला, डॉट बॉल येतोय. शेवटचा अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा, 6 धावा धावपलकावर. 5 ओव्हरची मॅच असेल, आपण बघू शकता, जिथे दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 गोलंदाज आपल्याला वापरावे लागतील. यानंतर होणारी मॅच एकविरा स्पोर्ट्स केळवे आणि त्यांचे विपक्ष कळम. पंचांचा इशारा येतोय जास्त उंच, यावेळेस चेंडू निघून गेला डोक्यावरून. व्हाईट बॉलचा स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी डोक्यावरून चेंडू गेला होता. अचूक निर्णय. राऊत सरांनी मात्र इकडे सिग्नल दिलं. झाकीर खान सरांनी मात्र आमच्यापर्यंत पोहोचवलं. व्हाईट बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. चांगला बॉल आहे. षटक क्रमांक दुसरं समाप्त. 7 धावा स्कोरबोर्डला आपल्याला पाहायला मिळतात. कमांड डीजे मास्टर. लोवेस्ट टोटल आपण बघू शकतात पॉवर प्लेची, जिथे फक्त 7 धावा 2 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदर आपण बघू शकतात 2 ओव्हरमध्ये सर्वात कमी धावा 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि त्यानंतरचा विचार केला आजचा दिवस आणि पहिली मॅच क्वार्टर फायनलची सुपर 8ची लढाई, जिथे मात्र 2 ओव्हरमध्ये तलासरी टीमच्या 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज नवनाथ आपल्याला पाहायला मिळते. मुकडे आपल्याला पाहू शकतात. गोलंदाजी मार्कवर ज्याने पहिलं षटक 3 विकेट 1च धाव खर्च केली. पहिलाच बॉल हलक्या हाताने यावेळेस खेळला जातोय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जाईल. 1 धाव लेग बायच्या रूपात. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकतात 8 धावा धावपलकावर. आता आयकॉन टू आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आतापर्यंत तरी गोलंदाजाने जिंकलंय, परंतु येणारे हे 5 बॉल फटका उंच गेलाय, फसलाय, स्वतः येतोय गोलंदाज चेंडू खाली, परंतु अंतिम क्षणाला कॅच ड्रॉप होत असताना आणि काय कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्यास संधी दिली. चांगल्या खेळाडूकडून कधी आपण अपेक्षा करत नाही की त्याच्याकडून चुकी होईल. जिथे मात्र चुकी होत असताना स्वतःचा कॉल दिला मात्र आपण बघू शकता गोलंदाजाने, तो म्हणजेच नवनाथने, जिथे मात्र कॅच ड्रॉप होत असताना एक संधी मिळते विशालला देखील. दोन धाव्याने स्कोरबोर्ड पुढे. 10 धावा मात्र स्कोर कार्डवर. 4 गडी बाद झालेले आहेत. शांतता आपल्याला पाहायला मिळते तलासरीच्या तंबूमध्ये. शॉर्ट बॉलला पुल केलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 जीवनदान मिळत आहेत. फलंदाजाला आज नशीब घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड 11-11. 2 कॅचेस मात्र ड्रॉप झालेले आहेत. आपण पाहू शकतात दमनचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे विशाल हडपती कमालीचा मात्र यावेळेस बॉल हाताळला जातोय. अप्रतिम बाउन्सर चेंडू, डॉट बॉल येतोय. एक आयकॉन आपल्याला संघामध्ये पाहायला मिळत आहेत. भिवंडी भागातील गोलंदाज आयकॉन खेळाडू नवनाथ मुकणे आणि तमनचा भागातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय विशाल हडपती. गुड बॉल, चांगली बॉलिंग, क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. पुढे येऊन खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. बॅटच्या समोरून चेंडूला वळवलंय. अगदी राऊंड द विकेटची गोलंदाजी होत असताना अँगल बनतो, जिथे गोलंदाजाचा आणि टप्पा पडल्यावर अँगल सहित बाहेर देखील जातो.
11 धावा धब्बल काबर आहेत. येणारी चेंडूचा विचार केला तर शेवटचा बॉल इथे बॅटला स्विंग केलाय. स्वतः गोलंदाज जातोय, चेंडू अडवतोय. नवनाथ अप्रतिम 2 षटकं आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 षटकामध्ये त्याने धावा खर्च केला फक्त 5 आणि 3 विकेट घेतलेल्या आहेत. आयकॉन भूमिका कशी असावी तर नवनाथ मुकणे सारखे असावी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा तब्बलकावर एसडीजे. स्वागत आहे. चेंडू असतील 12 बाकी. गोलंदाज प्रतीक आलेला आहे. स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. क्या बात आहे, कम्मालीची गोलंदाजी. अगदी आपण बघू शकता संघ आपल्याला पाहायला मिळतोय गणराज तलासरी, जिथे खेळ जरा फसलेला आहे. धावा येत नाही आहेत. फटका हा देखील कमकुवत आहे. कॅचिंग प्रॅक्टिस केली जाते. कॅच आउट विकेट एसडीजे. सचिन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 5वा झटका लागतोय टीमला. प्रणित बॅक टू डगआउट. 12 धावेवर हा 5वा झटका. लोअर फुल टॉस बॉल आता सरळ खेळलाय. बॅक टू द बॉलर स्ट्रोक खेळला जातो आणि चेंडू चाललाय सीमा पार. येतोय चौकार. 4 धावा एसडीजे. बॉलवर आलाय चौकार. चेंडूला जाऊ दिलं. पंचाचा इशारा. वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा धावपलकावर आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. 17 स्कोर कार्डवर आहेत. फटका इथे फसलाय. उंच गेलाय. गोलंदाज येतोय. चेंडू खाली. कॅच करेल. विकेटचा पतंग. बॅक टू डगआउट. 6वा झटका लागतोय एसडीजे. मैदानाच्या आतमध्ये अजय आपल्याला पाहायला मिळते. एकविरा स्पोर्ट्स केळवे रोड टीमच्या कॅप्टनला विनंती. एकविरा स्पोर्ट्स केळवे टीमच्या कॅप्टनला विनंती. आपण येऊन राहा टॉस बॉक्सकडे आणि त्यांच्या विपक्ष टीम असेल कळम. डॉट बॉल आलाय. अजय आपल्याला पाहायला मिळते फलंदाज. गुड बॉलिंग. क्या बात आहे. 4 षटके इकडे समाप्त झालीत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त 17 स्कोर कार्डवर. 6 बॉल शेवटचे बाकी आहेत.
थँक्यू मास्टर. आज मात्र खेळ होत नाही. बघायला गेलं तर आयकॉन भूमिकेमध्ये आलेला आहे विशाल हडपती. पण तो कधी कधी असते, एखादा खेळ होत नाही. यावेळेस आपण बघू शकता तर एक बॉलचा खेळ झाला, 18 धावा धावपलकावर. शेवटचे 5 बॉल आहेत. सन्मानजनक टोटलपर्यंत पोचवावं लागेल, कारण की या खेळपट्टीवर ज्याप्रमाणे म्हटलं जातं की 30 धावा 30 चेंडू मागे ह्या देखील डिफेन्स झालेल्या आहेत. डायरेक्ट हिट आलाय, पंच सांगतायत 2 धावा यावेळेस पूर्ण होताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. 2 संधी मिळाल्यात विशालला. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 20 स्कोर कार्डवर. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज जयदीप. सरळ फसलाय फटका. आज का दिन बन नहीं रहा था. विशाल बॅक टू डग आउट. चला टॉससाठी यायचं आहे. एकविरा स्पोर्ट्स केळवे आणि त्यांच्या विपक्ष टीम असेल कळम. टॉससाठी या दोन्ही टीमचे कर्णधार. गोलंदाज तयार. इकडे मात्र बॅक टू बॅक 2 विकेट आणि नवीन फलंदाज संतोष. शेवटचे 2 बॉल आहेत. हॅट्रिकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. थोडा हवेमध्ये होता, परंतु इकडे खराब फिल्डिंग. चेंडू चाललाय 4 धावेसाठी चौकार. एस डी जे. ट्वेंटी 24 शेवटचा बॉल आहे. प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केलेली आहे. आणि शेवटचा बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक नाही पोचू शकला इथे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. मागच्या मॅचमध्ये देखील 26, या मॅचमध्ये देखील 26. 27चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, जिथे आमचे साथी समालोचक राहुलजी धनवासर जोडले जातील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या कळम आणि त्याचे विपक्ष एकविरा स्पोर्ट्स केळवे.
थँक्यू व्हेरी मच प्रीतम गरज सर. आव्हान आहे 27 धाब्यांचं. पहिला सामना आहे 27 धाबा आणि या मॅचमध्ये 27 धाब्याचं लक्ष पाहायला मिळते. परंतु म्हणतात ना की क्रिकेटमध्ये आता जर आपण पाहिलं तर कुठलीच टोटल ही सेफ नसते. हे आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने खेळावं लागेल. जेव्हा जेव्हा लो स्कोरिंगचे सामने होतात ना तेव्हा तेव्हा एकच दाखला दिला जातो, तो म्हणजेच 25 जून 1983 कपिल देव रामलाल निकंज यांचा संघ होता. भारतीय संघाने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये फक्त 183 धावा केल्या होत्या, परंतु त्या फक्त नव्हत्या तर बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला तब्बल 140 वरतीच रोखलं होतं. आणि मोहिंदर अमरनाथ सरांची गोलंदाजी अतिशय सुरेख पाहायला मिळाली होती आणि कपिल देव रामलाल निकंज याच्या नेतृत्वाखाली 183 धावा देखील कमी नाही आहेत. ड्रेसिंग रूममध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला हा सामना जिंकायचा आहे आणि तो त्यांनी जिंकला. म्हणून म्हणतात ना की टार्गेट या ठिकाणी छोटं असो मोठं असो मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वासाने खेळावं लागेल. दोन बॅटर माहीम सी टीमच्या माध्यमातून फलंदाजी करण्याकरिता. नवनाथ आयकॉन खेळाडू, पहिला बॉल. 183 कमी नाही आहेत, 27 देखील कमी नाही आहेत, हेच सांगावं लागेल. पहिला बॉल विकेटचं बदन. जाऊया बॅटच्या दिशेने. पहिल्या बॉलवर विकेट मिळवलाय आणि तदनंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयदीपला आपण या ठिकाणी पाहतायत वन डाऊन मॅन म्हणून. यावेळी चांगला फटका, हेलिकॉप्टर लँड केलाय. वन बाउन्स टू बाउन्स फील्ड झाला हा बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन घरात यांच्या माध्यमातून आपण बघितलं. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफमध्ये या धावा वाचवणं बंधनकारक आहे. आदरणीय अविनाश भुरकुडे सरांना आपण पाहतायच, जे आदर्श शिक्षक मुख्याध्यापक आहेत, परंतु क्रिकेटवर नितांत त्यांचं प्रेम आहे. क्रिकेट इन दी ब्लड आहे आणि तेच या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. कंदराज तलासरी या टीमच्या माध्यमातून 2 धावा 1 गडी बाद. 27चं लक्ष. पहिल्या बॉलवर विकेट मिळाला. आयकॉन खेळाडू नवनाथ मुगने बाद झाला आणि तदनंतर जयदीपला इंट्रोड्यूस केलं गेलंय माहीम सी संघाच्या माध्यमातून. अप्रतिम ही लेंथ लाईन महत्वाची. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि तिसरा चेंडू निर्धाव येताना या ठिकाणी पाहायला मिळतो. आत्तापर्यंत हे 3 चेंडू पाहायला मिळालेत. चांगल्या अनुषंगाची गोलंदाजी अविनाश भुरकुटे सर करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा षटकामधील हा चौथा बॉल. खोलवट टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. उमेश कोम चुकी होणार नाहीये. नो मिस्टेक इन अ फिल्डिंग. स्लिम मिडऑफमध्ये 1 धाव आणि एका धावेच्या माध्यमातून 3 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 3 धावा माहीम सी टीमची पाहायला मिळते. 1 गडी बाद. यावेळेस प्रतीक शिंगडे अप्पी फलंदाजी करण्याकरिता येतोय माहीम सी टीमच्या माध्यमातून ॲज अ ओपनिंग पेअरचा बॅटर. 33 जर्सी नंबर. यावेळेस पूल केलाय माहीमचा हार्दिक पांड्या. त्याच्या बॅटमधून आलाय हा उत्तुंग गगन भरारी घेणारा षटकार. धावसंख्या 9. 5 चेंडूचा खेळ पाहायला मिळतोय. एकविरा स्पोर्ट्स केळवे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय या ठिकाणी उपस्थित झालेत. या चेंडूनंतर आपण टॉसकडे वळणार आहोत.
या चेंडूनंतर आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल दोन्ही कॅप्टनला, कळम टीमचे कॅप्टन आणि एकविरा स्पोर्ट्स केळवा टीमचे कॅप्टन. शेवटचा बॉल P1चा. आणखीन एक प्रहार, आणखीन एक हाय अँड हँडसम प्रतीक शिंगडे अप्पीचा ब्रँडेड षटकार 6. आणि मधुकरजी भुजळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एकविरा स्पोर्ट्स केळवा आणि कळम या दोन टीम मध्ये आपण टॉस करूया. सन्माननीय मधुकरजी भुजळ साहेब, एका साईडनं कळम, एका साईडनं एकविरा स्पोर्ट्स केळवा. चॉईस कळम टीमने जिंकली आणि कॉल असेल कळम टीमचा. हेड इज कॉल केलं गेलंय आणि हेड येतोय. टॉस या ठिकाणी जिंकतोय कळम संघ. धन्यवाद मधुकर भुजळ साहेब. टॉस जिंकलाय कळम टीमने. आपला निर्णय आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्कीच शॉर्ट अँड स्वीट मध्ये, कारण की सामना सुरू आहे. आपला टीमचा आयकॉन प्लेअर कोण आहे? आयकॉन आता बघूया पोहोचतो की नाही. ओके, थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू असल्या कारणामुळे आपण शॉर्टमध्ये घेतोय. तदनंतर एकविरा स्पोर्ट्स केळवे, जर आपण टॉस जिंकला असता तर आपण आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच केलं असतं, कारण त्या दिवशी क्षेत्ररक्षण केलं आणि सर्व सामने जिंकले आम्ही. आणि आपल्या टीमचा आयकॉन खेळाडू कोण आहे? कोणीच नाही आहे. जी टीम होती तीच खेळते. क्या बात आहे. दोन्ही संघामध्ये आयकॉन प्लेअर नाहीये. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. टॉस बॉक्समधून न्यूज आहे, नाणेफेकीचा गोल जिंकलाय कळम टीमने आणि स्वीकारले क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन सुमित राऊत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. एकवीर स्पोर्ट्स केळवा टीमचे आयकॉन खेळाडू आहेत साहिल चापके, रावळे. जाऊया मॅचच्या दिशेने. स्कोरबोर्ड अपूर्वजी वेडगा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 24 धावा फक्त आणि फक्त. आपण जर पाहिलं तर 3 धावेचं लक्ष इथून समोर असेल. ओनली 3 रन्स टू विन. लो स्कोरिंग आतापर्यंत हा सामना पाहायला मिळतोय आणि माहीम सी हा संघ आतापर्यंत आपली पकड निर्माण करताना पाहायला मिळालाय. संतोष यांची गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरं षटक प्रतीक शिंगडे अप्पी खेळतोय. 5 चेंडू मागे 14 धावा. जुना चेंडू या ठिकाणी देण्यात येतोय, कारण सामना 5 षटकांचा आहे. 1.3 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर आपण जुना चेंडू देतो आणि 1.4 षटकाचा खेळ आतापर्यंत झालाय. आणि याच्यावरून हे सिद्ध होत आहे की जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये जाईल. शॉट ऑन चॉप. एक धाव जरूर फॉरवर्ड लेग मध्ये परिपूर्ण हे पाहायला मिळते. आदरणीय सुरेंद्रजी दांडेकर यांचं आगमन झालंय. साई 11 पालघर या संघाचे दिग्गज क्रिकेटपटू, त्यांच्या माध्यमातून सुपर ओव्हरचा थ्रिलिंग एन्काउंटर या मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि सर्वाधिक वेळा साई 11 पालघरने या मैदानावरती सुपर ओव्हरचे सामने खेळलेत हे देखील म्हणावं लागेल. 25 रन्स, 25 धावा धाव फलकावरती.
येथून जर आपण पाहिलं तर फक्त 2 धावांचं लक्ष प्रतीक शिंगडे 7 चेंडू मागे 21 धावेची खेळी करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा अविनाश सर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. गणराज तलासरी या टीमच्या माध्यमातून पहिला बॉल. शॉर्ट कव्हरमध्ये संतोषजी यांना आपण पाहिलं धाव मिळणार नाही आहे बॉलवरती. 5 षटकांचे सामने हे पाहायला मिळत आहेत. धवनची गती ही जाऊन पोचली गेली. 26 धावा, फक्त एका धावेची आवश्यकता माहीम सी या टीमला विजयासाठी. सुपर 8चा हा पहिला सामना आणि पहिला सामना विन करताना या ठिकाणी माहीम सी हुक केल्या बॉलला जयदीपने आणि हा विनिंग 4 रन्स विजयाचा चौकार पाहायला मिळतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स माहीम सी अँड हार्ड लक गणराज तलासरी. दोन्ही आयकॉनचं या ठिकाणी आपण प्रथमतः स्वागत करणार आहोत आणि मी त्यांना या ठिकाणी इन्व्हाइट करेन व्यासपीठावरती.